जय जय राम कृष्ण हरी. 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अलक निरंजन अलक निरंजन जय गुरुदत्त जय गिरिनारी. अलक निरंजन अलक निरंजन जय गुरुदत्त जय गिरिनारी. अलक निरंजन अलक निरंजन जय गुरुदत्त जय गिरिनारी. शांती परते नाही सुख अहो शांती परते नाही सुख येरी अवघेची दुःख म्हणून शांती धरा उतराल पहिलं तीर. शांती परते नाही सुख येरी अवघेची दुःख म्हणून शांती धरा उतराल पहिलं तीर. खवळलेल्या कामक्रोधी अंगी भरती आधी व्याधी. खवळलेल्या कामक्रोधी अंगी भरती आधी व्याधी. तुका म्हणे त्रिविध ताप पळती मग आपोआप. तुका म्हणे त्रिविध ताप पळती मग आपोआप. शांती परते नाही सुख येरा अवघेची दुःख म्हणून शांती धरा उतराल पहिलं तीर. खवळलेल्या कामक्रोधी अंगी अंगी भरती आधी व्याधी. तुका म्हणे त्रिविध ताप पळती मग आपोआप. बघा काय म्हणतात त्या अभंगात तुकाराम महाराज. जगाला उपदेशून हा अभंग करतात तुकाराम महाराज. शांतीचं महत्व जगाला पटवून देतात. शांती म्हणजे काय, शांतीत कसं सुख आहे. शांती परते नाही सुख. नाहीतरी दुःखाचे जगात दुःखाने भरलेले जग आहे. या दुःखाने भरलेल्या जगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात शांती धरा उतराल पहिलं तीर. तुम्हाला जर खरंच सुख पाहिजे असेल तर शांती धरा. शांतीसारखं सुख नाही तुकाराम महाराज म्हणतात. तर कौरव पांडवांचं युद्धाच्या अगोदर देवाला वाटलं हे युद्ध थांबवावं म्हणून देव प्रस्ताव घेऊन जातात. शांतीदूत होऊन जातात यांच्या दरबारात कौरवांच्या आणि दुर्योधनाला आणि इतरांना मार्गदर्शन करतात. शांतीदूत होऊन जातात. हे अरे हे हे युद्ध नको, शांत राहा, युद्ध करू नका. युद्धामुळं काय होईल, क्रोध युद्ध. युद्धामुळं काय होईल, मानवहानी वित्तहानी, स्त्रिया विधवा होतील, मुलांना आधार राहणार नाही, मुलं दुःखी होतील, हाहाकार माजल. मग काय करा, युद्ध नको म्हणून सांगतात. पण यांच्या डोक्यात राग असतो, क्रोध. किंवा नाही आम्ही त्यांचं राज्य जिंकलेले. तर देव म्हणतात अरे संपूर्ण राज्य तुम्ही घ्या पण 5च गावं यांना द्या. त्या पांडवांना 5 गावं द्या, ते मान्य करतील. त्यावेळेला दुर्योधन क्रोधामुळे काय म्हणतो बघा, अरे केशव 5 गावं काय घेऊन बसला, सुईच्या टोकावर बसल एवढी जमीन आम्ही देऊ शकत नाही. म्हणजे बघा क्रोध काय करतो, युद्धाला भाग पाडतो. त्याला डोक्यात राग होता. मग नाही आम्ही युद्धाला तयार आहोत. मग देव म्हणले तयारी करा. तुम्हाला शांती नको असेल, जर क्रोध व्यक्त करत असाल तर तुमचा नाश होईल. क्रोधामुळे नाश होतो. शांती परते नाही सुख येरे अवघेची दुःख म्हणून शांती धरा उतराल पहिलं तीर. तुका म्हणे त्रिविध ताप पळती मग आपोआप. तर यांना काय पाहिजे होतं, युद्धच पाहिजे होतं. देवांनी तर शांती प्रस्ताव मांडला शांतीचा आणि यांना तो मान्य झाला नाही. शेवटी कौरवांचा नाश झाला. तर क्रोध काय करतो, क्रोध दुःखाला नाशाला कारणीभूत आहे. क्रोध दुःखाला नाशाला
अधोगती होती. कशामुळं? क्रोधामुळं. म्हणून राग धरू नका, क्रोध धरू नका, शांती धरा, उतरा. शांती काय करती? शांती सुखाला आमंत्रित करती. शांती सुखाला आमंत्रित करती आणि आनंद वैभव शांतीमुळं मिळतं. शांतीसारखं सुख नाहीये. मग शांती कशी मिळती? हरिनाम घेण्यात शांती मिळवण्याची ताकद आहे. म्हणून हरिनाम घ्या. हरिनामात एवढी ताकद आहे की हरिनामामुळे माणूस काय होतो? शांत होतो. शांत होतो आणि त्याची अधोगती होत नाही, त्याची प्रगतीच होती. आणि त्याला जे खरं सुख मिळतं ते शांतीमुळं. आणि क्रोधामुळं काय होतं? क्रोधामुळं नाशाला कारणीभूत आहे. खवळलेल्या कामक्रोधी अंगी भरती आधी व्याधी. तर हे असं आहे. तर आपल्या भारतापुरतं जर बोलायचं झालं तर आपल्या भारतात जिथं जिथं न्यायदान चालतं, कोर्ट कचेऱ्या चालत्यात, अशा ठिकाणी हे असे 4-5 अभंग तुकाराम महाराजांची, विशेष करून शांती परते नाही सुख, येरे अवघेची दुःख, हा 4 चरणाचा अभंग जर लोकांना दिसेल असा ठिकाणी जर लावले, हे अभंग जर लावले, येऊन ठेवले, हे जे जर छापले, हे अभंग असे भिंतीवर लावले तर लोक वाचतील आणि शांत राहतील. नेहमी गुन्हेगारी कमी होईल, हे मी खात्रीशीर सांगतो. कारण जर गुन्हेगारी कमी करायची असेल, जर आपल्या देशाला आहे ना, देशालाच नाही ह्या जगाला शांती मिळवायची असेल, तर संपूर्ण जगभर जेवढे काही देश आहेत, जेवढं काही जग आहे, संपूर्ण जगात जिथं न्यायदान चालतं तिथे हे अभंग तुकाराम महाराजांचा हा शांती परते नाही सुख, हा जर त्यांनी प्रस्ताव मांडला जगाने, तर खरंच जग सुखी होईल, जगाचं दुःख नाहीसं होईल आणि सगळे आनंदाने राहतील. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदही अंग आनंदाचे. तुम्हाला जर आनंद व्यक्त करायचा असेल तर शांतीला टाका. ह्याला टाका. कशाला? शांतीला धरा आणि क्रोधाला टाका. क्रोध उत्पन्न कराल तर तुम्ही दुःखाला आमंत्रित करताल. मग दुःखाला आमंत्रित करू नका, म्हणून शांती धरा. तर हा प्रस्ताव हे भारतात घडलं. रामायण महाभारत भारतात घडलं. कशासाठी? की शांतीमुळं काय होतं आणि क्रोधामुळं काय होतं हे सांगण्यासाठी भारतात रामायण महाभारत घडलं. महाभारत क्रोधामुळेच उत्पन्न झालं. आणि रावणाच्या डोक्यामध्ये सुद्धा क्रोध होता, क्रोध. म्हणून रामायण घडलं. राम माझं काय करणार आहे? त्यांनी शांतीला धरलं नाही, त्यांनी क्रोध उत्पन्न केला. शेवटी त्याची लंका मारुतीने जाळली, त्याची लंका गेली, त्याला स्वतःला मारावं लागलं. तर शांती परते नाही सुख, येरे अवघेची दुःख, म्हणून शांती धरा, उतराल पहिलं तीर. तुका म्हणे त्रिविध ताप, पळती मग आपोआप. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार. हे देवाची भक्ती, परोपकार जर तुम्ही कराल, जो परोपकारी मेने पर निंदा, जो परोपकारी असतो तो शांती धरतो. जे हरिभक्त आहेत ते शांती धरतात. आणि क्रोध कोण उत्पन्न करतो? ज्याला दयामाई नाही, ज्याच्या चित्तामध्ये, तो क्रोध उत्पन्न करतो. क्रोध उत्पन्न करू नका, नाशाला कारणीभूत होताल. मग तुम्हाला जर शांती पाहिजे असेल तर या हरिनामात, ह्या भक्ती मार्गात या, तुम्हाला खरंच सुख मिळेल, जगाला शांती मिळेल. एवढं बोलून मी माझ्या आता वाचेला विराम देतो. जय जय रामकृष्ण आहे.